रसिक हो नमस्कार, कसे आहात? 3G नियम पाळताय ना मंडळी? गेले जवळजवळ 1.5 वर्ष आपण या कोरोनाच्या महामारीतून जातोय. सुरक्षित अंतर पाळतोय, सॅनिटाईज होतोय, मास्क वापरतोय वगैरे वगैरे. अहो पूर्वी चितळेंच्या बाकरवाडीसाठी रांग लावायचो, आता वॅक्सिनसाठी लावतोय. बरं, हे सगळं घडत असताना मुळात हा कोरोना विषाणू पसरलाच कसा, हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल आणि त्यावर अनेक चर्चा, तर्कवितर्कही तुम्ही ऐकले असतीलच. पण मंडळी, नक्की काय घडलं याचा गुप्त वृत्तांत नुकताच आमच्या हाती लागलाय आणि ते जाणून घेण्यासाठी आज तुम्हाला आम्ही पाताळ, पृथ्वी, स्वर्ग अशा 3ही लोकातून फिरवून आणणार आहोत. तेव्हा हा अफलातून अनुभव घेण्यासाठी आपण कुर्सी की पेटी बांधलो, कारण अहो सृष्टीचं संतुलन ढासळणार आहे. म्युनिक नाट्यरंग सविनय सादर करीत आहोत एकांकिका सद्बुद्धीची ऐशी तैशी. हॅलो, यमराज स्पीकिंग. अरे तू आहेस होय, बोल. काय हल्ली दर्शन दुर्लभ झालंय तुमचंच? अच्छा, मी ठीक रे. तू सांग, काय म्हणतोस? बर, अच्छा, ओके. काय सांगतोस? अरे त्यांना काय जातंय बोलायला? देवादिराज फक्त बोलतात. अरे माझ्या मागे पण कटकट सुरू आहे यार. अरे हेच मागच्या क्वार्टरचा रिझल्ट खराब होता, पुढच्या वर्षीचे प्रोजेक्शन्स द्या, फलाना ढिमका. हे आपण टेन्शन घेत नाही, ते सोड रे. तू बोल, रात्री भेटायचे. काय सांगतोस? अप्सराबाईंचा नाच गाण्याचा कार्यक्रम? अरे येणार ना भाऊ. अरे बाईंचा नाच नाही करायचा त्या बाबतीत. अच्छा, अरे चल ठेवतो, बहुतेक सेक्रेटरी फोन करतोय माझा. मी करतो तुला फोन नंतर, ठीक आहे? ओके, बाय. चल. ते तुम्ही थांबा रे. सर येऊ का? या मोक्ष पात्रे. काय फोन करत होता वाटतं? अहो कधीपासून करतोय. काय शुक्रवारी काय काम काढलं? काय सर, पुन्हा विसरलात? अरे तुला माहित आहे, शुक्रवारी माझ्या काही लक्षात नसतं. अरे शुक्रवार म्हणजे पार्टी जावा काय? अहो सर, आज देवादिराजांनी आपल्या डिपार्टमेंटची इमर्जन्सी स्टँडअप मीटिंग बोलावली आहे. डिसेंबर संपत आलाय, 2020 चे प्रोजेक्शन आले नाहीत म्हणून बोंबत आहेत ते आपल्या नावानं. अहो मागच्या क्वार्टरचा पण रिझल्ट खराब आलाय आपला. क्वार्टर कसली म्हणालास? अहो क्वार्टर कसली कर्माची, मी मागच्या क्वार्टरचा रिझल्ट म्हणतोय. मृत झालेल्यांची आकडेवारी दिवसेंदिवस कमी होतीये. देवादिराज विचारतायत रोज तुम्ही करताय काय म्हणून. अहो एकीकडे वाढत जाणारी लोकसंख्या आणि त्या मानाने कमी होणारं मृत्यूचं प्रमाण, यामुळे सृष्टीचं संतुलन ढासळतंय असं म्हणत होते देवादिराज. अहो तुम्हाला तर माहिती आहे आपली टीम किती जेमतेम. मी कुठे कुठे लक्ष देणार. जाऊ दे, हा मी गेल्या 3 वर्षाचा रिपोर्ट बनवून आणलाय. तो जरा मीटिंगच्या आधी बघून तरी घ्या. आणि आठवलं, एक योजना होती डोक्यात, त्या संबंधी तुमच्याशी बोलायचं होतं. बाहेर आपली टीम थांबली आहे तुमच्याशी चर्चा करण्यासाठी. असं म्हणतोस? आता मला जातीनं लक्ष घातलंच पाहिजे. गरज आहे. तू टेन्शन घेऊ नको रे. तू बोलव त्यांना. सृष्टीचं संतुलन ढासळते काय? आणि ती योजना कसली आहे म्हणालास? आपले आकडे सुधारतील ना?
काहीतरी चांगली बातमी द्या. अहो साहेब, आपली टीम एकदम उत्साही आहे. बर. वुहान R&D लॅबचा रिपोर्ट घेऊन आले तसा ते अच्छा. नवीन साथीच्या रोगाची कल्पना आहे म्हणतायत. अरे वा 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 वा, नवीन साथीचा रोग. छान बातमी दिलीत. म्हणजे नुसता मथळा ऐकूनच बरं वाटलं. बोला तुम्ही. बोलू ए यार, या इकडे बोला साहेबांची. अरे वा, हॅशटॅग डायव्हर्सिटी. छान. काय नाव आहे तुमची? किती मारू? काय? माझं नाव आहे साहेब. किती मारू? असू दे असू दे. तू ग सोयी तोच मी. कोणाला? नाव आहे मोक्ष पात्रे. पण काय रे, मराठी कुठं शिकलात तुम्ही? बाकी तुम्ही काय म्हणा, काही शिका. अहो साहेब, मूळ मुद्दा बाजूला राहतोय. हे तुम्ही पटकन मुद्द्याचं सांगा चला. अरे मुद्द्याचं बोला रे. अरे डिसेंबर संपत आलाय, अजून 2020 चे प्रोजेक्शन आलेले नाहीत म्हणून देवादिराज बोंबलत आहेत माझ्या नावाने. क्वार्टरचा खराब रिझल्टही खराब लागलाय आणि त्यात मृत्यूचा दर कमी होत चाललाय. अरे मी कुठं लक्ष देऊ? अरे मला किती कामं पडली आधीच. आत्ताच मी स्वर्गातनं परत आलो. काल तिकडं कॅबिनेट मिटिंग होती. आपले आकडे फारच खराब आहेत म्हणून बरीच टीकाटिप्पणी झालेली आहे. असो, आता आज परत मिटिंग आहे. अरे ते सृष्टीचे हे बिघडते काय ते. अहो संतुलन. अहो पण पृथ्वीची लोकसंख्या एवढी भरमसाठ वाढली आहे, आणायची कुठून एवढी मोठी टीम? बरोबर आहे तुझं. मी पण म्हणालो तसं त्यांना. अरे पृथ्वीची लोकसंख्या एवढी भरमसाठ वाढली आहे, कुठून आणायची एवढी मोठी टीम? बरोबर आहे. पण तेवढ्यात नारद मुनी म्हणाले, थिंक आउट ऑफ द बॉक्स. मग काय, देवादिराजांना तेवढाच मुद्दा पाहिजे होता. असो, पण नारद मुनी म्हणाले म्हणजे काहीतरी तथ्य असणार त्या. असो, तुम्ही काय नवीन आणले दाखवा. हो साहेब, फार भारी युक्ती आहे. पहिले रिपोर्ट्स पण आलेच. काय ते पटकन सांगा ना. व्हायरस आणलाय नवीन. अरे वा, हल्ली व्हायरस सुद्धा बनवतात वाटतं. आणि काय रे त्यात नवीन काय? अरे हजारो व्हायरस पहिल्यापासून आहेतच की. अरे माणूस हुशार झालाय, ते लस वगैरे काहीतरी बनवेल. तसं नाही साहेब, हा एक जबरदस्त बनवला आहे. फार पोटेन्शियल आहे ह्याच्यात. हवेतून पसरतो, म्युटेट पण होतो. वर्षभरात मस्त डेव्हलप होईल. अच्छा, बघू रिपोर्ट्स बघू. मोक्ष पात्रे, आकडे तर चांगले दिसत आहेत त्यांचे. प्रॉमिसिंग आहेत. ताबडतोब इम्प्लिमेंटेशनला घ्या. मोक्ष पात्रे, यंदाचं पाताळ यंत्री आवड देऊन टाकाय ना. साहेब तर ऐकता का? या इथे. अहो थांबा, थोडा विचार करा. काही झालं तरी चिनी माल आहे तो. अहो भरवसा काय त्याचा? अहो काहीतरी भलतच होईल. अहो सृष्टीचं संतुलन राखता राखता सृष्टीची उलथापालथ व्हायची. ऐका, सोड ते सगळं. आता सर नाही आणि पण नाही. चला कामाला लागा सगळे, कामाला लागा सगळे. चला 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 चला.
अहो त्याला आम्ही काय करणार? नाही, आमचा काय संबंध? ते तुमचं तुम्ही बघून घ्या ना. ठेवा हो तुम्ही. पाय डोक्याचा. हॅलो, कोण बोलतोय? बर. अहो माझी टीम कशी जबाबदार? नाही, झाल्या प्रकारला आम्ही काय करणार ते बघून घ्या ना नंतर तुमचं तुम्ही. ठेवा हो. हॅलो, कोण यमराज? अरे मेला यमराज. देवादिराज? नाही, माफ करा. नाही नाही, तसं नाहीये ते. मी काय म्हणत होतो, पण बर, मी पृथ्वी तलावर जाऊ? अहो पण मी ऐका. अरे काय हा, कोण केला याला देवादिराज? म्हणे पृथ्वीवर जा, तथ्य शोध अहवाल बनवायला. आणि इथली कामं कोण बघणार आहे? अरे आधी कितीच कामं पडलीत मला. आणि बरोबर नेमकं कामाच्या वेळी हा मुखपात्र कुठे गेलाय बोंबलायला. हो. नाही नाही, बर मी जातो त्यांच्याबरोबर पृथ्वीवर लगेच. ठीक आहे. बोला. चित्रा गुप्ता मॅडम, त्यांच्याशी बोलत होतो. मला तुमच्याबरोबर पृथ्वीवर जायला सांगितलंय तात्काळ. अहो काय हा प्रकार काय? आपण स्वतः आढावा घ्यायचं कसं काय ठरवलं? आणि ते पण पृथ्वीवर जाऊ? अहो मला तर वाटलेलं आपले आकडे किती चांगले आलेत, स्वर्ग लोकात केवढं चांगलं नाव झालं असेल, आणि आता हे पृथ्वीवर जाऊन आढावा घ्या. काय हे आकडे कसले घेऊन बसलायत मोक्ष पात्रे? आती झालेत आकडे. अरे देवा. त्या चिन्यांची स्कीम इम्प्लिमेंट करायच्या आधी थोडं रिस्क आणि इम्पॅक्ट अनालिसिस करायला पाहिजे होतं. तुझं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. आता खरोखरच उलथापालथ झाली पृथ्वीची. आठवतंय तुम्हाला? तेव्हा सांगत होतो त्या चिन्यांवर भरोसा ठेवायची घाई करू नका. पण ऐकता कुठे तुम्ही माझं? तुला सांगतो मोक्ष पात्रे, गेल्या वर्षभरात पृथ्वीवर नुसता हाकार उडाला. प्रचंड तक्रारी आलेले. गुप्ता मॅडम नाराज आहेत, देवादिराज भडकलेत. निरपराध लोकांना अवेळीच आपण मोठ्या संख्येनं वर पाठवतोय असं त्यांचं म्हणणं आहे. मनुष्य प्राण्याच्या पण बऱ्याच तक्रारी येत आहेत. तो देवलोकीचा टोल फ्री नंबर, अरे रे रे, इतक्या तक्रारी आलेल्या आहेत की त्यांना उत्तर देता देता देवांना नाकी नऊ आलेली. वर मला टोमणे. टार्गेट अचीव करणं हेच काही सगळं नसतं, ते कसं केलं तेही तितकंच महत्वाचं. हो का? एकंदरीतच काय, आपलं काम फारच अंधाधुंद पद्धतीनं झालंय अशी एक मोठी तक्रार आहे. आणि त्यामुळंच देवानी मला स्वतः पृथ्वीवर जाऊन तथ्य शोध अहवाल बनवायला सांगितलं. आता जा पृथ्वीवर. आता आम्ही काय बोलणार? देवादिराज तर पेटली, गुप्ता मॅडम ते रोधताय, घरी बायको भडकली. तुला सांगतो मोक्ष पात्रे, जीव द्यावा सांगतो. अहो जीव बीव देऊन माझं नका काम वाढवू. आता तुम्हाला तर माहिती आहे, रिझल्ट आणायचे म्हणजे थोडे इकडे तिकडे व्हायचं की. आपण काय जगावर जबरदस्ती केली आहे का? नाही. अहो तुम्ही म्हणता तसा माणूस खूप हुशार आहे. विषाणू प्रतिबंधक लस त्यांनी बनवली सुद्धा. सोशल डिस्टन्सिंगची पण युक्ती ओळखली आहे त्यांनी. हे जर सगळं नीट वापरलं तर आवर्त घेता येईल त्याला. व्हायरस पासून बचावाची संधी आहे माणसाला. आपण आपलं नियमानुसार काम केलंय बुवा. जाऊ दे हो, नका काळजी करू. आपण जाऊन येऊया एकदा पृथ्वीवर. मी तुम्हाला असा रिपोर्ट बनवून देतो ना बरोबर. आणि चला चला जरा बघा आम्ही कसं फील्ड वर्क करतो ते. तुम्हाला तुमचे जुने दिवस आठवतील. मग जाऊया. चला. बाय द वे, जायचंय कसं? अरे कसं म्हणजे? अरे रेडा काढतो मी माझा. अहो माफ करा, तो रेडा नको. त्याची सवय नाही राहिली आता.
तो उधळतो आणि आई माझी कंबर दुखायला लागते. आपण आपलं त्रिलोक उद्वाहनाने जाऊ. चला. त्रिलोक अहो लिफ्टनी म्हणतोय मी. चला. चला. अहो साहेब काय झालं काय तुम्हाला? अरे म्हणजे काय, अरे पृथ्वीवर एंट्री मारताना हाच तर आपला युएसपी आहे. अहो त्याचं आता इथे काय? अरे म्हणजे पूर्वी आम्ही अशीच एंट्री मारायचो रे. अहो साहेब ते आता गेले दिवस, काय करताय? असं म्हणतोस बरोबर. गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी. पण काही म्हण, बऱ्याच दिवसांनी पृथ्वीवर एंट्री मारताना छान वाटतंय एकदम. तुला सांगतो मोक्ष पात्रे, आजकाल आम्ही स्वतः न्यायला यावं असं कोणी जास्त शिल्लक नाही राहिलं. खरंय. असं पूर्वीचे फील्ड वर्कचे दिवस आठवले. काय पण ते दिवस होते. तसं काही बेतासच होतं म्हणा. आता हे भारताचंच बघ. 100 वर्षापूर्वी आता आहे त्याच्या जेमतेम 1/5 जनसंख्या होती. त्यामुळे आमच्या कामात ही पर्सनल टच होता. आजकाल काय प्रेझेंटेशन्स आणि रिपोर्ट्स. अगदी. अहो लोकसंख्याच एवढी भरमसाठ वाढली आहे, आपल्या कामाचं पण औद्योगिकीकरण झालंय. अच्छा. पण मोक्ष पात्रे, हा काय विचित्र प्रकार आहे. कुठे हो? म्हणजे जिथे हा भयानक व्हायरस बनवला आणि प्रथम टाकला त्या चीनमध्ये नंतर काहीच आकडे नाही. आणि याच्या उलट भारत, अमेरिका, युरोप, ब्राझील इकडे बोंबाबोंब आहे. नाही, आपले आकडे इकडे चांगले आलेत, पण तक्रारी पण इथूनच आलेल्या आहेत. कुछ तो गडबड है. असो, चला बघूया भारतात काय परिस्थिती. भारतात चलो दिल्ली. या बघा इकडे काय चाललंय. Oh no. अरे काय हे, एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये लोक मोर्चे कसले काढताय? व्हायरसची भीती नाही वाटत त्यांना? काय एवढ्या गर्दीमध्ये त्या व्हायरसला चिरडून मारायचा प्लॅन दिसतो. असेल. अहो साहेब ही ना प्रोटेस्ट आहे, लोकशाही आहे ना. व्हायरस पसरतो हे माहित असलं ना तरी प्रोटेस्ट चालू ठेवतात. अहो लोक मेली तरी चालेल हो, पण लोकशाही जिवंत राहिली पाहिजे. काय बोलायचं. म्हणजे व्हायरसचा धोका आहे हे माहित असून सुद्धा एवढ्या संख्येनं लोक जमले. खरंय. तर आता आपलं डिपार्टमेंट काय करणार? टाका, आपल्या रिपोर्ट मध्ये टाकत असत. उगाच देव लोकात आपल्या नावानं फोन. खरंय. छान. चला आता कुठे? आता आम्हा सोनार बांगला कोलकाता. या बघा. कोलकाता. एवढी मोठी दाढी ठेवून एवढी मोठी सभा कसली घेताय? आणि बघताय पाय मोडलाय ना तरी निवडणुकीची रॅली घेताय. इथे तेच लोकशाही. म्हणजे नेत्यांची पगडी सलामत तर लोकांचे सिरपचास असा उलटा प्रकार दिसतोय. अगदी खरं. टाकत टाकतो. रिपोर्ट मध्ये टाकत असत नाही. उगाच देव लोकात आपल्या नावानं पावती फाडत होते नाही. खरंय. छान. आता कुठे? आता देवाच्या द्वारी हरिद्वार. तिथे भरलाय कुंभमेळा. बघा. अरे वा, लाखोंच्या संख्येनं लोक गंगेत डुबकी मारत आहेत. त्यांना व्हायरसची भीती नाही वाटत? अहो देव धर्म फार महत्वाचा आहे यांच्यासाठी. काही झालं ना तरी कुंभमेळा झालाच पाहिजे असं त्यांचं मत आहे.
आपल्याला काय, आपलं काम सोपं झालं. देव धर्म काय टाका रिपोर्ट मध्ये टाकत असेल टाकतो. आणि ते देव धर्म जरा बोल्ड मध्ये मार्क करा. चालेल. ठीक आहे. आणि चला जरा घाटावर जाऊन फोटो बिटो काढण्या गरजेचे म्हणजे देव लोकी जाऊन मला प्रेझेंटेशनला बरं पडेल. चालेल ठीक आहे चालेल. का? फोटो घ्या. पण मोक्ष पात्रे काय हो सर? एका प्रश्नाचा मात्र उलगडा अजूनही झालेला नाही. तो कोणता? अरे तो किती मारू आणि कोणती सुई टोचली. ती चिनी हा. त्यांच्या देशात काहीच आकडे नाहीये. हे कसं आहे? खरं की काय कळत नाही हो सर. हे बघायला बघायला पाहिजे. पाहिजे. नारद मुनी. नारायण नारायण. मुनिवर आपण इथे अहो तुमचा प्रश्न ऐकला, राहावलं नाही म्हणून आलो. म्हणजे हा काय प्रकार आहे मुनिवर? म्हणजे व्हायरसच्या परिणामांमध्ये इतका जमीन आसमानाचा फरक कसा? नारायण नारायण. अहो त्याचं उत्तर आता पाहिलं ना तुम्ही. म्हणजे म्हणजे माणूस जितका हुशार आहे ना तितकाच मूर्खही आहे. अहो देवानं दिलेल्या बुद्धीचा वापर न करता देवाच्याच नावानं लाखोंच्या संख्येनं जमून व्हायरस पसरवताना पाहिलात ना तुम्ही. हा ते आलं माझ्या लक्षात. पण माझा मूळ प्रश्न हा होता की जिथे हा भयानक व्हायरस प्रथम बनवला आणि प्रथम टाकलाही त्या चीनमध्ये काहीच आकडे नाही. नारायण नारायण. अहो त्याचंही उत्तर समोरच होतं की ते काय? लोकशाही. जगात जिथे जिथे लोकशाही आहे तिथे तिथे लोकशाही थाटात वागत आहे. चीनमध्ये बघा, सरकारने ठरवलं बंद म्हणजे बंद, विषय संपला. लस आल्यावर घ्यायची म्हणजे घ्यायची. तिथे तिथे तुमचा पराभव झाला यमराज. पराभव कसला म्हणा? आमचं कामच आहे ते. नथिंग पर्सनल. आम्हाला काही मजा येत नाही. नारायण नारायण. पण लोकशाहीवाले देश बघा, अहो बहुसंख्येनं एकत्र येऊन मूर्खासारखं वागायचं ठरवलं तर योग्यच मानतात तिथे. मग सण समारंभ, मोर्चे, निदर्शने, यात्रा जत्रा, जो जे वांछील तो ते लाभो. बर, ज्यांना प्रगल्भ लोकशाही म्हणतो असे देश बघा, अमेरिका बघा, युरोप बघा, संपन्न देश, आरोग्याच्या उत्तम सोयी सुविधा आहेत. अहो लसही आली आहे. पण व्यक्ती स्वातंत्र्य अति ना. एखाद्यानं ठरवलं नाही लस घ्यायची तरी चालतं तिथं. मग भले त्यामुळे समाजात व्हायरस जिवंत राहिला, आपल्यामुळं दुसऱ्याचा जीव गेला तरी चालून जातं तिथं. नारायण नारायण. म्हणजे स्वातंत्र्य हे चांगलं की वाईट? नारायण नारायण. याला म्हणतात विरोधाभास. व्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक झाला की स्वैराचार बोकाळतो आणि मग समाजाच्या एकत्रित स्वातंत्र्यावर मर्यादा येतात, बंधनं येतात, तीही अशी. हो, म्हणजे लोकशाहीच्या नावाखाली स्वातंत्र्य स्वातंत्र्याचा शत्रू ठरू पाहत आहे. नारायण. छान. मोक्ष पात्रे टाका. रिपोर्ट मध्ये टाका. टाकतो. शीर्षकच देऊन टाका. चालेल. पण मुनिवर्य आता पुढे काय होणार? आता नारायण नारायण. तिन्ही लोकी याचे पडसाद उमटणार. परिस्थिती पाहता आवश्यक आहे. यमराज तुम्ही काळजी घ्या बरं. शेवटी सर्व व्यवस्थित होईल. येतो मी. नारायण नारायण. गंमत आहे नाही?
म्हणजे मुलीवर फार कोड्यात बोलतात. अगदी अगदी. म्हणजे त्यांना म्हणायचं काय होतं, काय बोलले, काही नाही समजलं. अहो साहेब, आपण तिन्ही लोकात फिरतो तरी आपली ही पंचायत आहे. मुलीवर तर काय, तिन्ही लोकात, आणि त्यात भर म्हणून भूत, वर्तमान, भविष्य अशा तिन्ही काळांच्या मॅट्रिक्स मध्ये सुद्धा फिरतात. त्यामुळे बोलतातही थोडं तसंच. 2-3 वेळा जरा विचार केला ना तर कळतं त्यांचं बोलणं. जाऊ दे, आपलं महत्वाचं काम झालंय, आपण जाऊ. मग काय, चला. थोडा रिपोर्ट तेवढा बनवून मला पाठवून द्या. अगदी लगेच. मी देवलोकी जाऊन प्रेझेंट करतो. दाखवा. पण मोक्ष पात्रे, काय हो? नारद मुनी मला काळजी घ्या असं का म्हणाले? काही कल्पना नाही हो सर. असो, चला. गुप्ता मॅडम, अहो हे काय लिहिलं रिपोर्ट मध्ये? अहो बघा ना सर, माझं पण तेच म्हणणं आहे. मी यमराजांना फोन करून बोलवून घेतले. तुम्ही काय ते प्लीज त्यांच्याशी बोलून घ्या. काय कमाल आहे हो खरंच. पण आहेत कुठे यमराज? तर एव्हाना यायला हवे होते. काही कल्पना नाही. या या यमराज, तुमचीच वाट पाहतो. अहवाल वाचलात ना? हो, वाचला ना. म्हणूनच तर ही आजची विशेष बैठक. अहो हे काय लिहिलंय तुम्ही अहवालामध्ये? तुमचा आणि तुमच्या टीमचा व्हायरस प्रकरणाशी काहीही संबंध नाही. काय कमाल आहे हो. संबंध नाही असे नाही, पण त्यानंतरच्या बिघडलेल्या परिस्थितीला आम्ही जबाबदार नाही. वा, छान. तुम्ही नाही? अहो मग काय आम्ही जबाबदार आहोत का? आणि हे काय लिहिलंय तुम्ही कुंभमेळ्याविषयी रिपोर्ट मध्ये? अहो ते कुंभमेळ्यामध्ये लोक जमतात ना उगाचच. नारायण नारायण, कुंभमेळ्याला लोक उगाचच जमतात देवा यमराज? अहो कुंभमेळा का भरतो माहित आहे ना तुम्हाला? समुद्र मंथनातून निर्माण झालेला अमृत देवलोकी नेताना त्याचे 4 थेंब पृथ्वी तलावर ज्या ठिकाणी सांडले तिथंच भरतो कुंभमेळा. पण ठराविक दिवशी त्या ठिकाणी नदीत स्नान केलं की मोक्ष प्राप्ती होते. आणि तुम्ही म्हणता लोक उगाचच जमले होते? नारायण नारायण. मुनिवर्य, अहो पण अमृत सांडलेल्या ठिकाणी संसर्ग होऊन लोक मृत होत आहेत असं उलट लिहिलं यांनी. हो ना. आणि हे काय, मोक्ष प्राप्तीसाठी यमदूत लोकांना मदतच करत होते असं लिहिलंय वर याच्यावर. अकाली मोक्ष द्यायला सांगितलं कोणी होतं यांना? हा सांगा. आपलेच भक्त देवाधिराज, ते आपल्यासाठी तिथं जमले, त्याला आम्ही तरी काय करणार? काय बोलतात? देवाधिराज, 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 देवाधिराज. जरा जपून. अहो वय झाले नाही, उगाच आमचं काम वाढायला नको. तसं नाही यमराज, परिस्थितीच तशी निर्माण झाली आहे. देवाधिराज, समस्त स्वर्ग लोकात हाहाकार उडाला आहे. का? काय झालं काय? समस्त देवगण काही ना काही लक्षणांनी अतिशय त्रस्त आहेत. ब्रह्मा, मेनका, उर्वशी, तिलोत्तमा त्या समस्त अप्सरा अत्यंत त्रस्त आहेत. काहींना सर्दी, काहींना खोकला, तर काहींना तापही आला आहे. अरे बाप रे, आता हो ना, प्रथमच असं काहीतरी ऐकण्यात आलेलं आहे. सर्व गंधर्व देखील आजारी आहेत. त्यामुळे नृत्य, संगीत, कला महोत्सव सगळं बंद आहे. हे शक्य तरी आहे का? साक्षात स्वर्गात आजारपण? अरे अमृत प्राशन करणाऱ्या देवलोकात हे सगळं? आणि हो, एक महत्वाचं राहिलं, अमृताच्या पुरवठा देखील जवळपास बंद पडलेला आहे. कारण अमृताच्या कारखान्यातील कर्मचारी तेही आजारी आहेत. देवाधिराज, नारायण नारायण. अहो कधीपासून सुरू झालं हे सर्व? साधारण 1 आठवडा झाला मुनिवर. बर. आणि कुठून बरे आली ही बातमी सर्वप्रथम? आपल्याच अतिथीगृहातून आली. नारायण नारायण. कोण बरे आले होते अतिथीगृहात त्या सुमारास स्वर्गलोकीच्या बाहेरून? तेव्हा ना, आत्ता आठवलं, खुद्द यमराजच आले होते. अतिथीगृहात सामान ठेवलं
आणि तडक गंधर्व महोत्सवाला निघून गेले. त्यांचा वेढा देखील आपल्या ऐरावता शेजारी बांधून ठेवला त्यांनी, आणि ते दोघेही आजारी आहेत अशी वार्ता आहे. नारायण नारायण, म्हणजे यमराज हेच या सर्व गोंधळास कारणीभूत आहे. काय यमराज, अहो ही काय नवीन भानगड आणली तुम्ही? यमराज, हे सगळं काय चाललंय लक्षात येतंय का तुमच्या? यमराज, मागे मी तुम्हास काळजी घ्या असं म्हणालो होतो, आलं का लक्षात? नाही बुवा, म्हणजे मला तर काहीच होत नाही. मी अगदी ठणठणीत बरा आहे. हा, हे खरं आहे की मी नुकताच पृथ्वी लोकातून परतलेलो आहे. बरं, मग नवीन नियमानुसार पृथ्वी लोकातून स्वर्ग लोकी आल्यावर क्वारंटाईन पाळलाच असेल तुम्ही? नाही, म्हणजे मला काहीच लक्षणं जाणवत नाही. देवाधिराज, यमराज हेच या व्हायरसचे वाहक आहे, आणि आता हा व्हायरस स्वर्ग लोकात सर्वदूर पसरला आहे. अरे बापरे, आता स्वर्ग लोकात बदल करावेच लागणार देवाधिराज. सर्वप्रथम संपर्क बंद. जोपर्यंत अमृताचा पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत संपर्क बंद. गंधर्व गायन बंद, अप्सरा नृत्य पण बंद. अहो एवढंच काय, तुमची ऐरावताची राईड सफारी ती सुद्धा बंद देवाधिराज. छे छे छे, म्हणजे अप्सरा, गंधर्व, नृत्य, गायन सगळं बंद? हो, सुख नसलेला स्वर्ग. आणि आपल्या गान महोत्सवाचं काय होणार? गान महोत्सवावरून आठवलं, सवाई गंधर्वांना दवाई द्यायची वेळ झाली. येतो मी. बापरे, अहो कसं निस्तरायचं हे सगळं? मुनिवर्य, आपण काही उपाय सुचवावा? आता उपाय एकच, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून कडकडीत लॉकडाऊन हाच एकमेव उपाय. जोपर्यंत अमृताचा पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत. पण मुनिवर, पृथ्वीवर सुद्धा सोशल डिस्टन्सिंगची युक्ती मनुष्याने ओळखलेली आहेच की. शिवाय लसही आहे, पण तरीही पृथ्वीवर एवढा हाहाकार का? नारायण नारायण, दृष्टीआड सृष्टी झाल्याचा परिणाम आहे हा देवाधिराज. तो कसा? सर्व काही मनुष्यावर सोपवून चालणार नाही. पृथ्वी लोकात समतोल साधलाच पाहिजे. काय बरं करता येईल? मनुष्य निर्मित लस ही अमृता समान आहेच. सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले आणि त्या लशीचा पुरवठा व्यवस्थित झाला तर पृथ्वीवरचे जीवन पूर्वपदावर येईल. पण भविष्यात त्यासाठी अजून महत्वाची एक लस मनुष्याला द्यावी लागेल. ती कोणती बरं? ती आहे सद्बुद्धीची लस. मूर्खासारखे वागण्यामुळे मनुष्याचं अतिशय नुकसान झालेलं आहे. इथं महामारीचा रोग पसरला असताना सुद्धा हॉस्पिटलच्या परिसरात थुंकणे, धर्माच्या नावाखाली अधर्मीपणे वागणे, स्वैराचाराला स्वातंत्र्य समजून दुसऱ्याचं स्वातंत्र्य हिरावून घेणे, शिक्षक, डॉक्टर, शास्त्रज्ञ, समाजसेवी ह्यांच्यापेक्षा नटनट्या आणि राजकारणी ह्यांना डोक्यावर घेऊन मिरवणं, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण ह्यासारखे महत्वाचे विषय सोडून युद्ध आणि शस्त्रास्त्र ह्याच्यावर वारे माप खर्च करणे. इथं आप्त स्वकीय खर्ची पडत असताना सुद्धा अविचारीपणे वागून नियम तोडणे आणि होणाऱ्या दुष्परिणामांची जबाबदारी स्वतः न घेता ती परस्पर दुसऱ्यावर किंवा सरकारवर ढकलणे ही दुर्बुद्धी नाही का? या सर्वांवर दूरगामी उपाय झाले पाहिजेत देवाधिराज. यथार्थ ताबडतोब कामाला लागलं पाहिजे. माझंही थोडं दुर्लक्षच झालं म्हणा. पृथ्वी लोकातच काय तर इथं देवलोकात आणि पाताळ लोकात सुद्धा सद्बुद्धीची नितांत गरज आहे असं दिसतं. नारायण नारायण. यमराज, तुम्ही सुद्धा तुमची कार्यशैली जरा बदला आणि आवर्त घ्या. होय देवा. या करोना सुराचा वध करून आता पृथ्वी लोकी सद्बुद्धीचं अमृत हे वाटायलाच हवं. मुनिवर्य, कोण बरं करू शकेल याचा नाश? गजानन गजानन. यथार्थ. अर्थातच देवाधिराज. विघ्नहर्ता आणि बुद्धीची देवता श्री गणेश हेच आपल्याला ही सद्बुद्धीची लस माणसाला द्यायला मदत करेल मला खात्री. आपण सर्वजण श्री गणेश चरणी यासाठी
नाटकाविषयी थोडं सांगतो. या नाटकाची हॅलो येत आहे ओके. या नाटकाची कथा आणि पटकथा लिहिली होती अद्वैत खरे यांनी. संवाद अद्वैत खरे आणि कमलेश विचारे. कमलेश तू इथे आज हां. दिग्दर्शक, संगीत संकल्पना आणि वेशभूषा कमलेश विचारे. रंगभूषा दुर्गा खटखटे आणि गीता खरे. संगीत संकलन नियोजन अद्वैत खरे, विपिन गोंडसवार आणि पुण्याचे मयूर पुराणी. आणि रंगमंचाची व्यवस्था महाराष्ट्र मंडळ. आता कलाकारांचा परिचय करून देते. यमदूत झाले आहेत आमोद लागू, अमेय खरे, वरती येत सुई टोचली हिमया खटखटे, नारद मुनी आशुतोष सोनी, चित्रागुप्ता गौरी पाठक, सेवक अभिजित शिंत्रे, देवाधिराज अद्वैत खरे आणि यमराजाच्या भूमिकेत संदीप माळवदे. विशेष आभार मयूर पुराणी पुणे, अभिजित शिंत्रे, केतकी वजे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे कमलेश आणि केतकी हे खास बाहेरगावावरून आलेले. ते पूर्वी म्युनिकमध्ये राहायचे आणि म्युनिकच्या पाण्याची गोडी गची किती गोड आहे हे तुम्हाला कळलंच असेल सर्वांना. धन्यवाद. आणि आता ऑमलेट पण बनतो.